मला कमेंट्स बघू द्या तुमच्या. यस, ओके, मला दिसतंय 17 जण जॉईन झालेत. हा, बाकीच्यांना तर काही कुणाला इश्यू नाहीये जॉईन होण्यासाठी. यस, हाय हाय, चलो. ज्ञानेश्वरी, देन सुधाकर, सुदर्शन, देन अभय. यस 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 यस, चलो बच्चा पार्टी लोग, वेरी वेरी गुड इवनिंग, वेरी गुड इवनिंग वन एंड ऑल. यस, okay, okay. So great, great to know you are in a large number here. You all are here in large number. No issues, no issues. ठीक आहे, ठीक आहे. चला, मी आज यस, स्क्रीन थोडी ब्लॅक दिसतीये आजचा दिवस. यस, आपले बाकीचे मित्र मैत्रिणी जॉईन होत आहेत, तोपर्यंत आपण वेट करूयात. आणि तोपर्यंत जर जमलं तर आपण त्या दिवशीचा टॉपिक रिवाइज करूयात का? तर मी तुम्हाला सांगत होतो, जोपर्यंत आपले बाकीचे मित्र मैत्रिणी जॉईन होत नाहीये तोपर्यंत मी तुम्हाला सांगतो बच्चा पार्टी लोक काय, की स्मॉल जी. यस, स्मॉल जी. आपण पेन घेऊयात इथनं. हा, सो मला सांगा, स्क्रीन दिसतीये का बघा. सो यस, व्हेरी गुड बच्चा पाटील लोक. मग मी लगेच स्क्रीन तुमच्या समोर शेअर करतोय आता. तर स्मॉल जी आणि कॅपिटल जी मधला फरक आपल्याला समजून घ्यायचा आहे. ओके, व्हाईट बोर्डची माझी इंक आहे. यस, हे बघा, स्मॉल जी ची व्हॅल्यू किती असते बच्चा पाटील लोक, आणि कॅपिटल जी ची काय असते. तर आपण रोज फिजिक्स मधले कन्सेप्ट शिकणार आहेत. फिजिक्स मधले कन्सेप्ट कसे शिकणार आहेत, तर येस बच्चा पार्टी, की स्मॉल म्हणजे डे टू डे लाईफ मध्ये आपल्या जे घडतं ना तेच फिजिक्स आहे. आणि ते फिजिक्स इंटरेस्टिंग कसं आहे ना, हे मला तुम्हाला 15 जुलै पर्यंत सांगायचं आहे. सो रोज आपण फिजिक्स मधला जो इंटरेस्टिंग टॉपिक आहे तो इंटरेस्टिंग टॉपिक आपण शिकणार आहेत बच्चा पार्टी लोक. आणि त्यानंतर आपण बघणार आहेत की आपलं फिजिक्स कसं इंटरेस्टिंग आहे, फिजिक्स कसं सोपं आहे बाबा, हे मी तुम्हाला सर्वांना सोपं करून शिकवणार आहे. सो यू विल फॉल इन लव्ह विथ द कॉन्सेप्ट ऑफ फिजिक्स, दॅट आय कॅन गॅरंटी. आणि बच्चा पार्टी लोक, हे स्मॉल जी कॅपिटल जी हे जे काही फंड आहेत ना, ते मी आज म्हणजे त्या दिवशी मी कॅपिटल जी चा फंडा क्लिअर केला होता, आज स्मॉल जी चा फंडा क्लिअर करणार आहेत. पण आपले बरेचसे मित्रमैत्रिणींना आज जॉईन व्हायला प्रॉब्लेम येतोय, तर त्यांना जॉईन होईपर्यंत आपण कॅपिटल जी बद्दल समजून घेऊयात ना. मग काय असतं कॅपिटल जी. सो कॅपिटल जी हा जो कन्सेप्ट आहे कॅपिटल जी चा, तर तो आहे ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट. मग ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट म्हणजे काय रे बच्चा पाटील लोक, तर ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट कॅपिटल जी म्हणजे आहे आपला न्यूटन बाबाचा ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट. मग न्यूटन बाबाने काय सांगितलंय बाबा कॅपिटल जी मध्ये, तर न्यूटन बाबाने जे सांगितलंय ते ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट मध्ये जीची व्हॅल्यू असते 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर. बच्चा पार्टी, खूप जणांना प्रॉब्लेम येतोय का, इश्यू होतोय का जॉईन होण्यासाठी? जर तसं काही असेल तर सांगा, कमेंट करून सांगा. विलास, धैर्य, ओंकार. यस यस, ओके ओके एवरीवन, हाय हाय हाय. सो कैपिटल जी इज इक्वल्स टू ए ग्रेविटेशन कांस्टेंट. जी का व्हॅल्यू लिहा आहे, लेकिन मी फक्त रिवाइज करतोय आता, कन्सेप्ट रिवाइज करतोय. आणि रिवाइज कसं करतोय कन्सेप्ट, की जेणेकरून बाकीचे विद्यार्थी तोपर्यंत जॉईन होत आहेत. कारण आपल्याला माहिती आहे दररोज आपल्याकडे 50 ते 55 विद्यार्थी जॉईन होत आहेत. ते अजूनही नवीन न्यू कमर्स काल रविवारमुळे ऍड झालेत. सो सगळ्यांनाच ते प्लॅटफॉर्म फिजिबल असेल असं नाहीये. So we will have a revision of capital G first and then we will jump back onto the small g. तो capital G क्या है, तोपर्यंत रिवाइज करूया. चला आपण कन्सेप्ट जे त्या दिवशी होते माझ्याबरोबर मित्रमैत्रिणी, त्यांना सगळ्यांना कॅपिटल जी चं परत एकदा रिव्हिजन करून देतो. तर फिजिक्स सांगतं की युनिव्हर्स मध्ये कुठल्याही दोन ऑब्जेक्ट घ्या, त्यांचं मास आहे सपोज M1 M2,
आणि ते M1 M2 जे मास आहे ते इफ इट इज सेपरेटेड बाय डिस्टन्स r, तर त्यांच्यामध्ये असणारा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन लिहिला जातो फॉर्म्युलाने F इज इक्वल्स टू कॅपिटल G टाइम्स प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. जगात कुठल्याही दोन बॉडीज आहेत त्यांचं मास आहे M1 M2, ते एकमेकांना एका अट्रॅक्टिव्ह फोर्सने अट्रॅक्ट करतात. सर दुसऱ्या मीटवर आहेत. Okay, okay, okay. So someone is Snehal. Snehal is messaging me. Okay. So बच्चा पार्टी युट्यूबवर असं होतंय, मला फक्त कमेंट दिसतीये, मला फक्त कमेंट दिसतीये, मला तुमचा आवाज येणार नाही. सो तुम्ही जर बोलायचा प्रयत्न केला तर तुमचा आवाज येणार नाहीये मला. येस. ओके. सो कमिंग बॅक, मग तर फोर्स इज इक्वल्स टू जी इन मल्टीप्लाइड बाय M1 M2 अपॉन क्या लिखा है भाई मैंने, आर स्क्वेअर. ठीक आहे. मग लॉजिक मला हे सांगतं, हा जो कॅपिटल जी आहे ना, हा कॅपिटल जी काय असतो, तर हा असतो ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट. कारण हा जो फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स. मग आपण ह्या कॅपिटल जी बद्दल त्या दिवशी प्रॅक्टिकली बघितलं होतं. मी तुम्हाला सांगितलं होतं, न्यूटन बाबाने सांगितलं ऍपल खालीच का पडतं बाबा. मग त्यांनी त्याचा अभ्यास केला. न्यूटन बाबाने झाडाखाली बसला होता, न्यूटन बाबा असं झाडाच्या फांदीला ऍपल लागले, ते ऍपल खालीच पडलं. न्यूटन बाबा आपला इथं बसला होता निवांत विचार करत, पुस्तक लिहित, काय ते असेल ते. हा ठीक आहे. तर ऍपल खालीच का पडलं. मग मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं, हा ज्या फोर्सने पृथ्वीकडे अट्रॅक्ट होतोय तो जो ग्रॅव्हिटेशनलचा फोर्स आहे, तो ग्रॅव्हिटेशनलचा फोर्स आपण विचारात घेतला होता बच्चा पाटील लोक, आठवत असेल तर. यस. सो मग मजेशीर कन्सेप्ट होता हा ग्रॅव्हिटेशन फोर्सचा. आणि आपण त्या दिवशी कॅपिटल जी च्या व्हॅल्यूज वरनं वेगवेगळे फोर्सेस काढले. मग कधी पण लक्षात ठेवा, जे जो हेवियर ऑब्जेक्ट असतो, हेवियर ऑब्जेक्ट, मग आपल्या केसमध्ये आपण हेवियर ऑब्जेक्ट काय मानला तर आपली पृथ्वी मानली होती, अर्थ. आणि अर्थकडे एखादी गोष्ट का बरं अट्रॅक्ट होते, मग हमेशा टुवर्ड द सरफेस ऑफ द अर्थलाच एखादी गोष्ट का अट्रॅक्ट होते बच्चा पार्टी लोक. तर ओनली रिझन आहे, त्याचं रिझन आहे की इट गेट्स अट्रॅक्टेड टुवर्ड द सरफेस ऑफ अर्थ बिकॉज द हेवियर द अर्थ द ऑब्जेक्ट, लाइटर ऑब्जेक्ट गेट्स अट्रॅक्टेड टुवर्ड द हेवियर ऑब्जेक्ट्स. कारण मास ऑफ अर्थ हे 6 × 10⁻24 kg एवढं मोठं आहे. आणि आपली ऑब्जेक्टचं वजन असून किती असणार आहे तुम्ही सांगा मला. सो मग आपण त्या दिवशी असं घेतलं होतं बाबा, हार्डली 1 किलो असेल त्या सफरचंदाचं मास. मग सफरचंद पृथ्वीकडेच अट्रॅक्ट होणार आहे, कारण फोर्स, हा जो फोर्स आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इट इज ऑलवेज अ फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन. मग आपले आता बरेच मित्रमैत्रिणी आता जॉईन झालेले आहेत. मग बच्चा पार्टी मला आता स्मॉल जी ची व्हॅल्यू सांगायला आवडेल. मग लेट्स गो फॉर स्मॉल जी. स्मॉल जी के लिए जाते हैं. मग काय असतो स्मॉल जी. सो हे बघा, आता स्मॉल जी ची व्हॅल्यू मला काढायची आहे. मग कॅपिटल जी आपण त्या दिवशी काढलाय, सॉरी त्याची व्हॅल्यू समजून घेतली आहे. आज शिकणार आहे स्मॉल जी. स्मॉल जी म्हणजे काय, ए जी, ओ जी, पार्ले जी असं काही नाही आहे बरं का. ससुरजी, मामूजी, फुपाजी असं यातला जी नाहीये हा. हे बघा, हा जो जी आहे स्मॉल जी, त्याला काय म्हणतात, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तो ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपल्याला शिकायचंय. मग ही स्मॉल जी ची व्हॅल्यू काय आहे बाबा. सर आय जस्ट जॉईन टुडे, व्हॉट पेज नंबर इज इट ऑन. ठीक आहे. वाघमोडे, फक्त स्मॉल जी ची व्हॅल्यूचं डिस्कशन चालू आहे. आधी आम्ही फक्त रिव्हिजन केलं, कॅपिटल जी च्या व्हॅल्यूचं रिव्हिजन केलं. व्हॉइस प्रॉब्लेम, काय आवाज येत नाही का तुम्हाला. माझा आवाज तर क्रिस्टल क्लिअर आहे. मला इथे इनपुट मिळतंय माझ्या टेक्निकल टीम कडनं. तुमच्याकडे कदाचित नेटचा इश्यू असू शकतो. यस. ओके बच्चा पाटील लोग, मग स्मॉल जी बद्दल जाऊयात आता. स्मॉल जी, स्मॉल जी. सो क्या है स्मॉल जी. स्मॉल जी इज ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग ह्या ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बद्दल मला शिकवायचंय आता तुम्हा लोकांना. तर हे बघा, हा स्मॉल जी कशावर डिपेंड असतो, तर हा डिपेंड असतो कॅपिटल जी, ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट, मास ऑफ द प्लॅनेट, ज्या प्लॅनेटवर आपण राहतो, अँड स्क्वेअर ऑफ द रेडियस ऑफ द प्लॅनेट, त्याच्यावर डिपेंड आहे. मग यातल्या कुठल्या कुठल्या व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे. तर आपण सपोज हे बघा, कुठल्याही प्लॅनेटवर जा तुम्ही बच्चा पाटील लोक, कुठल्याही प्लॅनेटवर, त्या प्लॅनेटवर
जी ची व्हॅल्यू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू ह्या 3 पॅरामीटरवर डिपेंड आहे. त्यातला हा कॅपिटल जी नावाचा पॅरामीटर आहे हा युनिव्हर्सली कॉन्स्टंट आहे. युनिव्हर्सली कॉन्स्टंट, युनिव्हर्सल कॉन्स्टंट म्हणजेच काय रे, तर तुम्ही कुठल्या युनिव्हर्समध्ये कुठल्याही ग्रहावर जा, कुठल्याही प्लेसला जा, फक्त जगात नाही बरं का, युनिव्हर्स मध्ये. युनिव्हर्स म्हणजे तुम्ही मंगळ ग्रहावर जा, सूर्यावर जा, चंद्रावर जा, कुठेही जा, कॅपिटल जी ची व्हॅल्यू युनिव्हर्सली कॉन्स्टंट. युनिव्हर्सली कॉन्स्टंट. शेलार म्हणतोय आवाज येत नाहीये सर. शेलार, दिस इज नॉट द केस विथ एव्हरीवन. प्लीज 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 रिलोड करा तुमचं पेज, तुम्हाला नक्की आवाज येईल. हा, तर कॅपिटल जी ची व्हॅल्यू युनिव्हर्सली कॉन्स्टंट, त्याची व्हॅल्यू असते 6.67 इंटू 10 टू द पॉवर -11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर, अशी असते कॅपिटल जी ची व्हॅल्यू. हा, मग आपण कशाबद्दल शिकणार आहोत? आपण कशाबद्दल शिकणार आहोत बच्चा पाटील लोक, मला सांगा. तर आपल्याला शिकायचं स्मॉल जी बद्दल, कॅपिटल जी नाही. पण ह्या कॅपिटल जी ची व्हॅल्यू कधी चेंज होत नाही, कुठेही जा कॅपिटल जी ची व्हॅल्यू चेंज होणार नाही. मग व्हॅल्यू कशाची चेंज होती? प्लॅनेटचं मास चेंज होऊ शकतं, तुम्ही कुठल्या प्लॅनेटवर राहताय त्या प्लॅनेटची रेडियस चेंज होऊ शकते, तुम्ही कुठल्या प्लॅनेटवर राहताय. सो आपण सर्व कुठल्या प्लॅनेटवर राहतो, चला कमेंट देऊन सांगा. जर तुम्ही अर्थवर राहत असाल तर यू विल टाईप ई. तुम्ही जर मंगळ ग्रहावर राहत असाल तर तुम्ही लिहिताल मास, आणि तुम्ही जर चंद्रावर राहत असाल तर तुम्ही लिहिताल MO. शॉर्ट मध्ये लिहा. चला, अर्थ पूर्ण लिहायची गरज नाही. जर तुम्ही पृथ्वीवर राहत असाल तर ई टाईप करा. तुम्ही जर मार्स मंगळ ग्रहावर राहत असाल तर M टाईप करा. यस, ई ई. आणि तुम्ही जर चंद्रावर असाल तर MO टाईप करा. MO. अरे वा वा वा, ज्ञानेश्वर आगावनी तर डायरेक्ट पृथ्वीचा इमोजी पाठवलाय. वा वा. यस, ओके ओके ओके. यस. आणि किती लोक चंद्रावर राहतात आपल्यापैकी? इलॉन मस्क सारखं चंद्रावर कुणाला घर बांधायचंय? काही जण आहेत गर्भाशय बनतायत, ते डायरेक्ट चंद्रावर राहत असतील. आणि आपल्या गावाकडे एक फंडा आहे माहिती ना, संध्याकाळ झाली 90 मारली की लोक डायरेक्ट चंद्रावर. अरे हो की नाही? मग तुम्हाला चंद्रावर जायचं की पृथ्वीवर जायचं? पृथ्वीवर राहायचंय. या बच्चा पाटील लोक. सो यस, थँक्यू सोलर. चल भुजबळ, देन बांगर. यस, सर्वजण आपण कुठं आहोत रे बच्चा पाटील लोक? अर्थवर आहे. आणि अर्थ ऍज अ प्लॅनेट, आपली अर्थ काय आहे? आपली प्लॅनेट आहे. सो अर्थ ऍज अ प्लॅनेट. मग इथं प्लॅनेट, हे बघा, जी लोक लेट जॉईन झाली त्यांच्यासाठी सांगतो. आपण पृथ्वीवर राहतो, पृथ्वीची रेडियस, त्यानंतर पृथ्वीचं मास, ह्या दोन्ही गोष्टी विचारात घ्यावे लागतील. कशाला? स्मॉल जी ची व्हॅल्यू काढण्यासाठी. जे मुलं नव्हते त्यांच्यासाठी सांगतो, लेट जॉईन झाले त्यांच्यासाठी सांगतो. स्मॉल जी ची जी व्हॅल्यू आहे, स्मॉल जी ची व्हॅल्यू कशावर डिपेंड असते? ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट, मास ऑफ प्लॅनेट अँड स्क्वेअर ऑफ द रेडियस. बस 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 बस, जास्त कमेंट नको आता. चला बस, आता इकडे लक्ष द्या. यस. मग बच्चा पाटील लोक, आपला जो कन्सेप्ट आहे आता तिकडे जाऊयात. तर मला सांगा, स्मॉल जी ची व्हॅल्यू किती असते? कोण आन्सर देईल? ऑन द सरफेस ऑफ द अर्थ स्मॉल जी ची व्हॅल्यू किती असते? ऑप्शन सांगा. 9.8 असते, 10.5 असते, किंवा 6.67 असते? किती असते सांगा बरं. आणि याचं युनिट काय असतं, कोणी सांगेल का? सो ऑप्शन ए तुम्ही सांगा. चला, कुणाला आन्सर द्यायला आवडेल? स्मॉल ए, स्मॉल बी, स्मॉल सी, कुठला आन्सर देणार? स्मॉल ए, स्मॉल ए, स्मॉल बी, स्मॉल सी. चलो जल्दी फटाफट बताओ. यस, ए बी सी. चला पटकन. यस यस यस, 9.8 सांगितलंय, वाघमोडेंनी सांगितलंय, कोल्हेनी सांगितलंय, काशीदने सांगितलंय. यस, व्हेरी गुड बच्चा पाटील लोक. तुम्ही ए ऑप्शन पण दिलंय. यस, काही जणांनी, ज्ञानेश्वरने दिलंय, आघावने दिलंय, बांगरने दिलंय. यस, व्हेरी गुड. सो तुम्ही 10वी मध्ये ना ग्रॅव्हिटेशन चॅप्टर शिकलायत, पण ह्या जी ची व्हॅल्यू 9.8 कुठून आली नाही हेच कुणी सांगितलं नाही. मग बच्चा पार्टी, इंटरेस्ट येईल का? मी आज शिकू का 9.8च काय येते, व्हॅल्यू 9.8 काय येते? आवडेल का तुम्हाला शिकायला? ओय बाबा, कोण आहे हा 6.67 वाला? बाळासाहेब डोळस. त्याची व्हॅल्यू, डोळसपणे बघा, उघडे डोळे ठेवून बघा, त्याची व्हॅल्यू, कॅपिटल जी ची व्हॅल्यू आहे 6.67. हे बघा, कन्फ्युजन नको. कॅपिटल जी आणि स्मॉल जी मध्ये फरक आहे. तर लक्षात घ्या.
लक्षात घ्या काय फरक आहे मग दोघांमध्ये. तर मी आज तुम्हाला ते समजून सांगतो. आज स्मॉल जी समजून घेऊया. स्मॉल जी समजून घेतला की मग तुम्हाला कॅपिटल जी परत समजून सांगेल मी. तर कमिंग बॅक, स्मॉल जी on the surface of the earth is given by the formula capital G, mass of earth and square of the radius of the earth. मग हे बघा कॅपिटल जी ची तर व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. किती होती कॅपिटल जी ची व्हॅल्यू? 6.67 इंटू 10 टू द पॉवर -11. मास ऑफ अर्थ पाठ झालं पाहिजे सर्वांचं तोंडपाठ. मास ऑफ अर्थ ची व्हॅल्यू असते 6 इंटू 10 टू द पॉवर 24 kg, किलोग्रॅम. एवढं मोठं वजन कसं मोजायचं? वजन काटा पण नाही आपल्याला एवढं वजन मोजायला. हा, नाही तर तुम्ही म्हणता सर मी बाहुबली आहे. बाहुबलीने जशी पिंड उचलली होती सर धबधब्याखाली धुवायला, हा तशी उचलताल. तुमच्यापैकी असू शकतो एखादा बाहुबली, पण 90 मारल्याशिवाय शिवाय बाहुबली काय तुम्ही होणार नाही मला माहितीये. हा, चंद्रावर जाताल तुम्ही डायरेक्ट, तेव्हा म्हणतात सर स्वप्नात मी बाहुबली झालतो आणि मी पृथ्वी उचलली होती. बर, एवढी ह्यूज आहे, खूप मास आहे, ह्यूज. दाताड काढू नका. हा, इकडे बघा. रेडियस ऑफ अर्थ किती आहे? 6.4. काकडेला लयच हसू येत आहे. काकडीने बाहुबलीचं रूप घेतलं काय? इमोजी तर लय खतरनाक टाकलाय. शेलर विचारतोय पेज नंबर किती आहे. शेलर काय चाललंय नेमकं तुमचं, मला काय कळा नाही. ठीक आहे, 6.4 इंटू 10 टू द पॉवर 6 ब्रॅकेटचा स्क्वेअर रेडियस ऑफ अर्थ. शेलर अहो पेज नंबर, मी रोज नवीन नवीन कन्सेप्ट शिकवतोय. मी स्मॉल जी बद्दल शिकवतोय, तुम्ही लक्ष द्या थोडं. हा, उगाच विनोद करू नका. तुमचा खूप विनोदी स्वभाव दिसतोय. दोनदा विचारला होता तुम्ही पेज नंबर किती म्हणून. बर, कमिंग बॅक. 6.67 इंटू 10 टू द पॉवर -11 इंटू 6 इंटू 10 टू द पॉवर 24 रेडियस ऑफ अर्थ. इथं लिहून देतो. हे बघा सर्वांना, मास ऑफ अर्थ किती असतं? 6 इंटू 10 टू द पॉवर 24 kg युनिट असतं, kg. आणि रेडियस ऑफ अर्थ 6.4 इंटू 10 टू द पॉवर 6 मीटर्स. तसं 6400 किलोमीटर आहे. 6400 किलोमीटर. आणि मास ऑफ अर्थ इथं लिहिलंय आपण 6400 किलोमीटर. तर बच्चा पाटी लक्षात घ्या, 6400 किलोमीटर त्याला मीटर मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. याचा युनिट आहे म्हणून, बर का. बर, आता माझं कॅल्क्युलेशन एकदम फास्ट आहे. फास्ट म्हणजे काय, आता मला डेसिमल पॉइंट मध्ये खेळायचं नाही. तर तुम्हाला दोन शिकवतो गोष्टी. लॉज ऑफ इंडायसेस लक्षात ठेवा. लॉज ऑफ इंडायसेस तुम्ही कदाचित 7वी-8वीला शिकले असतील, पण तुमच्या डोक्यावर आता गंज चढलेला आहे. तो गंज आपल्याला दूर साधायचा आहे. तर मग बच्चा पाटी लॉज ऑफ इंडायसेस समजून घ्या. पहिला लॉ शिकवतो, ए टू द पॉवर एम इंटू ए टू द पॉवर एन. हे लिहिलं जातं ए टू द पॉवर एम प्लस एन. ठीक आहे, एम प्लस एन. दुसरं, सपोज तुम्ही असे असेल ए टू द पावर एम टू द पावर एन इज रिटर्न एज ए टू द पावर एम इंटू एन. दोनों का मल्टीप्लीकेशन होगा. अगर बेस है, बेस का पावर है, पावर का पावर है, तो मल्टीप्लीकेशन होगा. दोनों का बेस सेम है तो इंडाइसेस का एडिशन होगा. तो बच्चा पार्टी लोग यहाँ पे क्या चीजें कर रहे हैं अपन देखो. मैं वही चीज यूज करूंगा यहाँ पे और आपको मैं ये कैलकुलेशन समझाऊंगा. ये कैलकुलेशन बहुत सिंपल है. देखो जल्दी पटापट बघायचं सर्वांनी. हे कॅल्क्युलेशन बघा. ठीक आहे, काय दिलंय? 6.67 10 टू द पॉवर -11 इंटू 6 इंटू 10 टू द पॉवर 24. 10 टू द पॉवर 24 10. मग आणि खाली बघा 6.4 इंटू 10 टू द पॉवर 6 चा स्क्वेअर आहे. मग बच्चा पार्टी तुम्ही लगेच आता यांना लिहून घ्या. लिहून कसं घ्यायचं? मग पहिली जी स्टेप आहे ती पहिली स्टेप लिहितो बरं का. मी लिहितो आता, तुम्ही लक्ष द्या. तर स्मॉल जी ची व्हॅल्यू होती माझी 6.67 इंटू 10 टू द पॉवर -11 एका बाजूला काढला. 6 इंटू हे बघा 10 टू द पॉवर -11 इंटू 10 टू द पॉवर 24. मिनिंग चेंज झालं का? नाही, फक्त त्यांची पोझिशन चेंज केली. दोघांचा बेस काय आहे? सेम आहे. इंडायसेसची काय होणार? ऍडिशन. आणि खाली 6.4 इंटू 10 टू द पॉवर 6 चा स्क्वेअर आहे. तो 6.4 इंटू 10 टू द पॉवर 6 दोनदा लिहून काढायचं. 6.4 इंटू 10 टू द पॉवर 6. इथं पण बाहुबली बनायचं नाही. इथं पण बाहुबलायचं नाही. तर मग हा जो पार्ट आहे आपला, तो पार्ट कुठला कॅन्सल होईल बघायचा. तर माझ्या केसमध्ये मी अप्रॉक्सिमेटली आता उत्तर काढणार आहे बच्चा पाटील. अप्रॉक्सिमेटली कसं बघून घ्या. हे बघा, हा 6.4 आहे, 6.67 आहे, कट करून टाका. हा पण 6.4 आहे, हा 6 आहे, कट करून टाका. ठीक आहे, लॉजिकली बरं का, लॉजिकली.
म्हणजे तसं काहीतरी व्हॅल्यू येईल, पण आपण कॅल्क्युलेशन आपल्याला फास्ट करायचंय. बरं, वरती काय राहिलंय मला सांगा आता. न्यूमरेटर पार्टला राहिला 10⁻⁻11 इंटू 10⁻+24. हा लॉ वापरा. दोघांचा बेस सेम आहे, इंडायसेसची झाली ऍडिशन. खाली पण दोघांचा बेस सेम आहे, इंडायसेसची झाली ऍडिशन. ओके, मग इंडायसेसची ऍडिशन वरती किती येईल रे बाबा? हो, वरती सगळं कॅन्सल झालंय म्हणून राहिलाय 1. 10⁻24 - 11 कितना बचा? 10⁻+13 डिवाइडेड बाय खाली 10⁻6 10⁻6 1 इंटू 10⁻12 +6 12 झाला. आणि बच्चा पाटील लोक 10⁻12 10⁻13 आपण कट केला. वरती किती शिल्लक राहिला? सो स्मॉल जी ची राहिली व्हॅल्यू 1 इंटू 10⁻1 एवढीच शिल्लक राहिली. सो जी ची व्हॅल्यू कशात मेजर करणार? मीटर पर सेकंड स्क्वेअर. पण सर हे जी चं युनिट कुठून आलं बाबा? तर जी ला म्हटलं आता एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. क्या बोला जाता है? एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं युनिट काय असतं सर? बरं, तुम्ही किती व्हॅल्यू सांगितली होती मला? सगळ्यांनी सांगा. किती व्हॅल्यू सांगितली होती? तुम्ही सांगितली होती जी ची व्हॅल्यू 9.8. माझं किती आलं उत्तर? 10 आलं, 10. मग बच्चा पार्टी कितीचा फरक पडला माझ्या उत्तरात आणि त्यांच्या उत्तरामध्ये? फक्त 0.2 चा. पण कॅल्क्युलेशन बघा माझे किती सिंपल झाले. मी फिजिक्स मध्ये तुम्ही बरेचसे न्यूमेरिकल असे बघणार आहेत आता इथून पुढे. बरेचसे म्हणजे नाही बघा 90. तुम्ही ज्यावेळेस जेई नीट सीईटी सारख्या परीक्षेला जातात, तर या परीक्षेमध्ये बच्चा पार्टी लोक जेई नीट सीईटी मध्ये इव्हन बोर्ड एक्झामच्या न्यूमेरिकल कॅल्क्युलेशन मध्ये तुम्ही पाहताल की 9.8 च्या ऐवजी किती घेतात व्हॅल्यू? 10 घेतात. आणि जेणेकरून न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला सोपं पडतं. पण हे युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर कसं आलं बाबा? मीटर पर सेकंड स्क्वेअर कसं आलं बाबा? तर मला ते सांगायला आवडेल तुम्हाला. इकडे बघा मग आता सर्वांनी हे बघा. स्मॉल जी चा फॉर्म्युला काय होता? स्मॉल जी चा फॉर्म्युला वी हॅड क्या था? स्मॉल जी इज इक्वल्स टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. सो जी चं युनिट काय असतं? जीचं युनिट असतं न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. मासचं युनिट असतं केजी. आणि खाली जो रेडियस आहे, रेडियसचं युनिट काय असतं बच्चा पार्टी लोक? तो खाली जो आपला आपण कॅपिटल आर लिहिलाय त्याचं युनिट असतं मीटर स्क्वेअर. सो काय काय कॅन्सल होत आहे बघून घ्या. काय काय कॅन्सल होत आहे बघून घ्या लगेच. हा, सो मला असं दिसतंय सर, केजी स्क्वेअर केजी, एक केजी दुसऱ्या केजी सोबत कॅन्सल झाला. त्यानंतर हा खाली येतोय केजी मीटर स्क्वेअर सोबत काय आला? कॅन्सल झाला. मग युनिट काय राहिलं सर? युनिट काय राहिलं? फक्त राहिलंय वरती न्यूटन, खाली राहिलंय केजी. मग मला सांगा, स्मॉल जी चं हे राहिलं युनिट. मग तुम्ही तर म्हणताल सर तुम्ही मीटर पर सेकंड स्क्वेअर लिहिलं, मीटर पर सेकंड स्क्वेअर लिहिलं. रेडियस ऑफ सर्कल इज आर. नाही नाही नाही, तसं नाहीये ते. लुटे तसं नाहीये. ओके, सो जगताप तसं नाहीये. इकडे बघा, मीटर पर सेकंड स्क्वेअर करेक्ट आहे. लुटे तुमचं करेक्ट आहे. मीटर पर सेकंड कसं आलं? मीटर पर सेकंड नाही येते जगताप, मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. बरं, आता तुमच्या मनात प्रश्न आहे ते मीटर पर सेकंड का आलं बाबा? लक्षात घ्या. हे बघा, आणि माझं काय आलं? न्यूटन पर केजी. लक्षात घ्या. आता न्यूटन पर केजी म्हणजे कुणाकुणाला न्यूटन बाबाचा तिसरा लॉ माहिती आहे? न्यूटन बाबाचा तिसरा लॉ, न्यूटन थर्ड लॉ, एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. बरोबर. न्यूटन बाबाचा सेकंड लॉ सांगा. मी त्या युनिट कडे येतोय. न्यूटन बाबाचा सेकंड लॉ. तर सेकंड लॉ मध्ये न्यूटन बाबा सांगतो फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू एक्सेलरेशन. बरोबर. मग मास इकडे जर आलं तर एक्सेलरेशनचं युनिट काय बनलं? फोर्स अपॉन मास. अरे बनला की नाही फॉर्म्युला? यस, व्हेरी गुड. मग फोर्सचं युनिट काय? न्यूटन. आणि मासचं युनिट काय? केजी. आलं न्यूटन पर केजी. सर तुम्ही मीटर पर सेकंड स्क्वेअर लिहिलंय आणि तुम्ही कुठं चालले इथं न्यूटन पर केजीला? बरं बरं बरं, आलो मागे आलो. अरे बच्चा पार्टी लोक, सगळ्याचं बेसिक सांगतो. हे तर करायचंय आपल्याला फिजिक्स मध्ये. मग कसं करणार वाघ सर? मीटर पर सेकंड स्क्वेअर कसं आणणार आता बळजबरीने? तर बच्चा पार्टी इथून पुढे लक्षात ठेवा, हा जो न्यूटन आहे ना, न्यूटन लय 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 मोठा माणूस होता. तर न्यूटन बाबांनी काय केलं?
न्यूटन बाबा म्हणला जर तुम्हाला भविष्यात असं युनिट वापरावं लागलं 1 kg इंटू 1 मीटर असं सगळ्यांचं बरं का मिळून अपॉन 1 सेकंड स्क्वेअर असे जर 3 युनिट तुम्ही कंबाईल केले 1 kg इंटू 1 मीटर अपॉन 1 सेकंड स्क्वेअर तर एवढं मोठं लिहिण्यापेक्षा सिंपल लिहून टाका न्यूटन म्हणून. तर त्यांनी डायरेक्ट सांगितलं 1 kg 1 मीटरला काय लिहून टाका 1 न्यूटन म्हणून. मग आता तुम्ही रिप्लेस करताल का न्यूटनला? ह्या न्यूटनला रिप्लेस करा. बच्चा पार्टी युनिट काय शिल्लक राहील सांगा. हे बघा इथं न्यूटन पर केजी लिहिलं होतं ना तुम्ही, सांगा मग आता काय होईल. सो कधी पण लक्षात ठेवा ही जी ची जी व्हॅल्यू आहे असं काही नाहीये की एखाद्या व्हॅल्यूला आता 9.8 व्हॅल्यू आली होती मग आता याचं युनिट लिहिलं मी न्यूटन पर केजी किंवा काय लिहिलं रे बाबा हो मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग त्याच्यासाठी एकच फॉर्म्युला कारणीभूत असतो असं नाहीये. तर ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला तुम्हाला कुणाला माहित असेल, आपण गाडीला ऍक्सेलरेट करतो, ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला असतो रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीचं युनिट असतं मीटर पर सेकंड, स्पीडचं खाली टाइमचं युनिट सेकंड, परत सेकंडला सेकंड खाली आला सेकंड मल्टिप्लाय झाला ते म्हणलं मीटर पर सेकंड स्क्वेअर. बघा ऍक्सेलरेशन परत मीटर पर सेकंड स्क्वेअर. इथं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जिथं जिथं ऍक्सेलरेशन शब्द येईल तिथं तुम्हाला युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर किंवा न्यूटन पर केजीच मिळणार. आणि न्यूटनला कसं शॉर्टकट मध्ये लिहायचं ते पण मी सांगितलं 1 kg इंटू 1 मीटर अपॉन 1 सेकंड स्क्वेअर. आई बात समझ में बच्चा पार्टी लोग? यस यस. कोण किती जणांना समजलं? मग मला सांगा परत एकदा स्मॉल जी ची व्हॅल्यू कशावर डिपेंड? स्मॉल जी ची व्हॅल्यू कशावर डिपेंड? कॅपिटल स्मॉल जी और कॅपिटल जी मध्ये फरक आहे का? स्मॉल जी आणि कॅपिटल जी मध्ये फरक आहे का? किती लोकांनी माझं सेशन शनिवारी अटेंड केलं होतं तर त्यांना मी कॅपिटल जी बद्दल सांगितलंय. कॅपिटल जी म्हणजे पार्ले जीचा कॅपिटल जी नाही. नाही तर तुम्ही म्हणता सर हा पार्ले जी मध्ये तो जी आहे ना तोच जी आहे आम्हाला कळला सर. ठीक आहे. कुणीतरी म्हणता इकडं नाही सर इमोजी जो असतो ना इमोजी सर तो इमोजीचा जी आहे हा. अरे वा 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 पट्ट्या हो तुम्ही जेन जी जनरेशन तुम्हाला सॅल्यूट आहे ना, तुमच्या विचार क्षमतेला सॅल्यूट. ओके. आपल्यापैकी कुणी आहे का जो ज्याला आपण जी म्हणून संबोधूया? कोणाला रिस्पेक्टफुली बोलायचं असेल तर जी म्हणावं लागेल मला. सुरेखाजी, देन शेखजी, देन धैर्याजी, सूरजजी, बलगुराजी, ग्रॅव्हिटीचा जी. यस करेक्ट करेक्ट करेक्ट. आले 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 जागे आहेत बाबा. कॅपिटल जी आहे ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंटचा, स्मॉल जी आहे ग्रॅव्हिटीचा. मग बच्चा पार्टी परत एकदा सांगतो हा जो स्मॉल जी आहे तो स्मॉल जी कशावर डिपेंड आहे तर दिस स्मॉल जी डिपेंड्स अपॉन कॅपिटल जी that is universally constant mass of the planet upon radius of the planetचा स्क्वेअर. ठीक आहे याच्यावर डिपेंड आहे. यस बच्चा पार्टी लोक. यस. सो मग तुम्ही कुठं राहताय तर सपोज सर आम्ही पृथ्वीवर राहतोय म्हटल्यानंतर त्या प्लॅनेटचं मास घ्यायचं. आम्ही सर पृथ्वीवर राहतोय तर पृथ्वीची रेडियस घ्यायची. रेडियस ऑफ प्लॅनेट यू हॅव टू कन्सिडर. सो तुम्ही त्या गोष्टी कन्सिडर करा आणि तुम्हाला त्या गोष्टीची म्हणजे त्या ग्रहावर असणाऱ्या स्मॉल जी ची व्हॅल्यू मिळेल बच्चा पाटी लोक. मग एमसीक्यू मध्ये विचारला जाणारा प्रश्न आणि आपण थांबूयात. ते विचारतात एमसीक्यू मध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये स्मॉल जी ऑन एनी प्लॅनेट डिपेंड्स ऑन किंवा स्मॉल जी ऑन एनी प्लॅनेट डिपेंड्स ऑन कुठल्याही ग्रहावर गेल्यावर त्याची स्मॉल जी कशावर डिपेंड आहे तर पहिलं तर आहे मास ऑफ दॅट प्लॅनेट आणि दुसरं काय असतं रे स्क्वेअर ऑफ द रेडियस ऑफ द प्लॅनेट तर त्याच्यावर डिपेंड असतं. बाकी दुसरे पॅरामीटर नाही. तुम्ही म्हणता कॅपिटल जी कॉन्स्टंट असतो तो कुठल्याही ग्रहावर जातो कॉन्स्टंटच असतो. यस यस बच्चा पार्टी लोक. यस यस यस. सो हा टॉपिक आहे ग्रॅव्हिटेशन. गरजे विचारतोय हा टॉपिक कुठला आहे
तर हा फिजिक्स मधला ग्रॅव्हिटेशन पार्ट आहे आणि मी रोज तुम्हाला फिजिक्स मधले फंडे समजून सांगणारे बच्चा पाटील लोक. आय कॅन गॅरंटी दॅट यू विल फॉल इन लव्ह विथ द कॉन्सेप्ट ऑफ फिजिक्स. आणि आपल्या नगरी स्टाईल मध्ये, नगरी बाण्यामध्ये, मराठी भाषेत तुम्हाला फिजिक्स समजून सांगणार आहे. आणि आय कॅन गॅरंटी की तुम्ही फिजिक्सच्या प्रेमात पडाल. हे बघा, 2007 साली फिजिक्स विषयात 97 मार्क्स मिळून मी जिल्ह्यात पहिला होतो. तर प्रॅक्टिकली कन्सेप्ट ओरिएंटेड फिजिक्स शिकवायला मला आवडतं आणि तुम्हाला पण त्या पद्धतीने शिकून घ्यायला आवडेल. यू विल नेव्हर फील दॅट यू आर स्टडिंग इट इन ऑनलाईन मोड. तुम्हाला कधीच असं वाटणार नाही की तुम्ही ऑनलाईन मोड मध्ये शिकताय ते. प्रत्येकालाच शहराच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन शिकायला जमत नाही. सो त्याच्यामुळे घर बसल्या सुद्धा तुम्ही आपल्याला आपल्या बोली भाषेत हे जे फिजिक्सचे अवघड कन्सेप्ट आहे किंवा केमिस्ट्रीचे, मॅथमॅटिक्सचे, बायोलॉजीचे अवघड कन्सेप्ट तुम्हाला सोप्या भाषेत, रसाळ भाषेत समजून सांगणार आहे. आणि याच्या जे हँड रिटन नोट्स असतात त्या पण तुम्हाला शेअर होत जातील ग्रुपवर. याचे व्हिडिओ सेशन्स रेकॉर्डेड तुम्हाला युट्यूबवरच प्रेझेंट राहत जातील. ठीक आहे. सो मग तुम्ही एक आव्हान करतो मी तुम्हाला लोकांना सर्वांना की प्लीज आमचे हे जे कन्सेप्ट आहेत ते जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. आपल्या युट्यूब चॅनलच्या लिंक्स, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक, आणि त्यांना जास्तीत जास्त पद्धतीने ह्या ग्रुपवर जॉईन व्हायला सांगा. आपले हे जे सेशन चालू आहे ते 15 जुलै पर्यंत आपण रोज फिजिक्सचा नवीन नवीन कन्सेप्ट शिकणार आहे आणि या कन्सेप्टच्या तुम्ही प्रेमात पडताल नक्कीच. येस बच्चा पाटील. सो थँक्यू एव्हरीवन फॉर जॉईनिंग. याच्यानंतर लगे मॅथमॅटिक्सचे सर कंटिन्यू करतील आणि मॅथमॅटिक्सचं सेशन सुरू होईल. आता कुणी कुठे जाऊ नका. लगेच याच्याच खाली लगेच मॅथमॅटिक्सचे सर मॅथचा कन्सेप्ट टाकणार आहे. ठीक आहे. सो ही इज गोइंग टू टीच यू मॅथमॅटिक्स. यस. सो मी त्यांना पाचारण करतो. बनकर सर लगेच येतील आणि ते मॅथमॅटिक्सचा फ्लोअर सांभाळतील आता. यस बच्चा पाटील. सो थँक्यू एव्हरीवन फॉर जॉईनिंग. Okay, good evening.